नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मुनीश कपूर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्याकडे कार्यकारी संचालक म्हणून आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग सोपविण्यात आलेला आहे. मित्रांनो, मुनीश कपूर हे याआधी चलनविषयक धोरण विभागाचे प्रभारी सल्लागार आणि चलनविषयक धोरण समितीचे सचिव म्हणून कार्यरत होते. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या देशाद्वारे सायकी हे मिशन लॉन्च करण्यात येत आहे? तर आता हे जे सायकी मिशन आहे हे अमेरिका या देशाद्वारे लॉन्च करण्यात येत आहे व या अंतर्गत मंगळ आणि गुरु यामध्ये जो लघुग्रहाचा पट्टा आहे त्यापैकी सायकी 16 या लघुग्रहावर हा उपग्रह उतरविण्यात येणार आहे. मित्रांनो, हा जो सायकी 16 लघुग्रह आहे यावर मोठ्या प्रमाणावर मौल्यवान धातू उपलब्ध आहेत आणि आता त्या मौल्यवान धातूंचा अभ्यास करण्यासाठीच नासाद्वारे हे मिशन राबविण्यात येत आहे. आणि हे जे मिशन आहे हे मिशन नासा स्पेस एक्सच्या सहकार्याने राबवित आहे. हा जो उपग्रह आहे हा 5 ऑक्टोबर रोजीच प्रक्षेपित करण्यात येणार होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे आता हा उपग्रह 12 ऑक्टोबर म्हणजे आज प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्या रॉकेटचा उपयोग केला जाईल? तर स्पेस एक्सच्या फाल्कन या रॉकेटचा उपयोग केला जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का पहा, आताच आपण पाहिलेलं आहे नासाचं ओरिसिस रेक्स ही मोहीम यशस्वी झालेली आहे. या मोहिमेअंतर्गत काय करण्यात आलं होतं? तर बेन्नू या उल्कापिंडाचा नमुना पृथ्वीवर आणण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. केंद्र सरकारने युवकांच्या विकासासाठी तंत्रज्ञान आधारित प्रणाली म्हणून कोणत्या संस्थेच्या स्थापनेस मान्यता दिली आहे? तर नुकतेच आता केंद्र सरकारने युवकांच्या विकासासाठी तंत्रज्ञान आधारित प्रणाली म्हणून मेरा युवा भारत या संस्थेच्या स्थापनेस मान्यता दिलेली आहे. ही जी संस्था आहे ही संस्था स्वायत्त संस्था असेल आणि ही मेरा युवा भारत अथवा माय भारत या नावाने ओळखली जाईल. आणि या संस्थेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर युवकांच्या विकासासाठी संपूर्ण सरकार मंच तयार करणे हे या संस्थेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. आणि जी संस्था आहे ही संस्था राष्ट्रीय युवा धोरणातील युवाच्या व्याख्येनुसार 15 ते 29 वयोगटातील तरुणांसाठी असेल. आणि विशेषतः किशोरवयीन मुलांसाठी कार्यक्रम घटकांच्या बाबतीत लाभार्थी हे 10 ते 19 वर्षे वयोगटातील असतील. तर हे दोन्ही पॉइंट नोट करून घ्या, अत्यंत महत्वाचे आहेत. या मेरा युवा भारत संस्थेत 15 ते 29 वयोगटातील तरुणांचा समावेश असेल आणि लाभार्थ्यामध्ये 10 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणांचा समावेश असेल. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर आता नुकतेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने माजी विद्यार्थिनी सामिया सुलू हसन यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केलेला आहे व ही JNU ची डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला बनलेल्या आहेत. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, सामिया सुलू हसन या टांझानिया या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत व सध्या त्या 3 दिवसीय भारतीय दौऱ्यावर आल्या होत्या. त्या दरम्यानच त्यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता भारताने टांझानिया या देशासोबत एकूण 15 करार केलेले आहेत. भारत आणि टांझानियाने संरक्षण सहकार्यासाठी 5 वर्षांचा एक रोड मॅप सुद्धा तयार केलेला आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू या शांतीश्री धुलीपुडी पंडित बनलेल्या आहेत. ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा प्रमिला मलिक बनलेल्या आहेत. पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयात भारताच्या नवीन प्रभारी बनणाऱ्या पहिल्या महिला या गीतिका श्रीवास्तव आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती बँकेच्या पहिल्या महिला गव्हर्नर मिशेल बुलॉक, युनायटेड स्टेट्समध्ये फेडरल न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला नुसरत जहाँ चौधरी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा परमिंदर चोप्रा, आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या पहिल्या महिला महासंचालक एमी पोप बनलेल्या आहेत. भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा या रवनीत कौर बनलेल्या आहेत. तर जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस या सेलेस्टे सावलो आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा. दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरात महात्मा गांधीजींच्या 8 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर आता दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरातील टॉलस्टॉय फार्म येथे महात्मा गांधीजींच्या 8 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, महात्मा गांधी ज्यावेळेस भारतातून दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते त्यावेळेस ते याच ठिकाणी थांबले होते आणि आपल्या कायदेशीर कारकिर्दीला त्यांनी येथूनच सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. बरं, या पुतळ्याचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर दक्षिण आफ्रिकेतील भारताचे राजदूत प्रभात कुमार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे.
आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेलं आहे, तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं 141वा अधिवेशन भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर आता या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या अधिवेशनाचं आयोजन आपल्या मुंबईमध्ये करण्यात येणार आहे व हे जे अधिवेशन आहे हे 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येईल. आणि या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं आतापर्यंत भारतातील दुसरंच अधिवेशन आहे. याआधी 1983 मध्ये नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता 40 वर्षानंतर हे अधिवेशन भारतात आयोजित करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. याची निर्मिती 23 जून 1894 मध्ये करण्यात आली होती व या कमिटीचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंड मधील लॉसनी येथे या कमिटीचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच डॉक्टर मिलिंद बोकील यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील पत्रकारिता व अन्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना देण्यात येतो. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर यामध्ये मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 50,000 रुपये रोख देण्यात येतात. मित्रांनो, याआधी सुद्धा काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. ऑर्डर ऑफ द नाईलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. जर्मन शांतता पुरस्कार 2023 ने सलमान रश्दी. 2021 चा गांधी शांतता पुरस्कार हा गीता प्रेस गोरखपूरला देण्यात आलेला आहे. गव्हर्नर ऑफ द इयर अवॉर्डने शक्तिकांत दास यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 45वे युरोपियन निबंध पारितोषिक अरुंधती रॉय. एलिझाबेथ लॉंगफोर्ड पारितोषिक रामचंद्र गुहा. प्रोफेसर कोटापल्ली जयशंकर पुरस्कार आचार्य एन गोपी आणि 2023 चा इक्बाल मसीह पुरस्कार हा ललिता नटराजन यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. अलीकडे जीआय टॅग देण्यात आलेले पश्मिना क्राफ्ट हे कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशातील उत्पादन आहे? तर आता जे पश्मिना क्राफ्ट आहे हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील उत्पादन आहे व आता त्याला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. याबरोबरच जम्मू काश्मीर मधील उधमपूर कलादीला सुद्धा जीआय टॅग देण्यात आलेला आहे आणि अरुणाचल प्रदेशातील याकचुरपी, खावताई म्हणजे खामती तांदूळ आणि तांगसा टेक्सटाईल, तामिळनाडू मधील उडनागुडी पनंग करुपट्टी, ओडिशामधील केंद्रपारा रासबल्ली आणि गोव्यामधील गोव्या काजूला सुद्धा याबरोबरच जीआय टॅग देण्यात आलेला आहे. ही सर्व लिस्ट नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 8 पहा. रिलायन्स जिओ मार्टचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता रिलायन्स जिओ मार्टचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, आयसीसी वन डे विश्वचषक 2023 चे ग्लोबल अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आलेली आहे आणि 2023 च्या विश्वचषकाचे ब्रँड अँबॅसेडर हे शाहरुख खान आहेत आणि महाराष्ट्रातील मौखिक स्वच्छता मोहिमेसाठी स्माइल अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आलेली आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेलं आहे, तर खालीलपैकी कोणता फलंदाज हा विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच रोहित शर्मा हे विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज ठरलेले आहेत. त्यांनी आपलं विश्वचषकातील 7वं शतक हे अफगाणिस्तान विरुद्ध केलेलं आहे. याबरोबरच त्यांनी सचिन तेंडुलकर यांचा विक्रम सुद्धा मोडलेला आहे. सचिन तेंडुलकर यांनी याआधी विश्वचषकात 6 शतके केली होती व हा विक्रम मोडून रोहित शर्माने आता नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. याबरोबरच रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा केलेला आहे व रोहित शर्मा यांनी 473 आंतरराष्ट्रीय डावात एकूण 555 षटकार मारलेले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय बालिका दिन आहे हा 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा प्रथम 2012 मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर इन्व्हेस्ट इन गर्ल्स राईट, आवर लीडरशिप, आवर वेल बिंग अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, जागतिक अंतराळ सप्ताह हा 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2023 साठीचा मणिपुरी भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.